मॉर्निंग सप्रेम जय भीम विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रज्ञा प्रबोधिनी क्लासच्या विज्ञान विषयाच्या वर्गामध्ये. तर ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिडिओ क्लिअर येत आहे का? जरा रिप्लाय करा. ओके, ठीक आहे. आता आपण काल काय केलं होतं? काल हा चॅप्टर आपला पुढे वाढला होता. डोबेरायनरच्या ट्रायड्स नंतर आपण आधुनिक आवर्त सारणी हे शिकत होतो. तर हाच आज कंटिन्युएशनमध्ये राहील. म्हणजे मी लिहितोय आधुनिक आवर्त सारणी ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं म्हणतो. तर काल याच्याबद्दल आपण पाहिलं होतं. हा टेबल एकदा मी पुन्हा ड्रॉ करतो विद्यार्थ्यांना तुम्हाला समजून येण्यासाठी. हा रफली एक पिरियॉडिक टेबल म्हणजे आवर्त सारणीचा एक रफ स्केच आहे. तुमच्याजवळ असेल असं मी एक्सपेक्ट करतो. तर असे जे आडव्या रेषा आहेत यांना आपण काय म्हणतो? यांना म्हणतो आपण आवर्तन. म्हणजे इंग्लिशमध्ये पिरियड्स. आणि ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणतो? गण म्हणजे ग्रुप. उभ्यानं. तर असं इथे 1, 2 आणि त्याच्यानंतर इकडे असं गेलं तर आपण शेवटपर्यंत इथे 18 असे 18 गण आहेत. आणि जर असं बघितलं तर हा पहिला आवर्तन, दुसरा, तिसरा असा टोटल 7 आवर्तन. तर असं आपल्याला या आधुनिक आवर्त सारणीमध्ये दिसते. ओके, आता यामध्ये ज्या विशिष्टता आहेत त्या आपण 1 बाय 1 पाहत होतो. तर इथपर्यंत आपलं झालं होतं. ठीक आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट शिकलो होतो आपण की जो आवर्तन क्रमांक असतो तेवढ्याच कक्षा त्या आवर्तनात असलेल्या मूलद्रव्यांच्या असतात. म्हणजे जसं आपण इथे पाहिलं होतं की इथे हायड्रोजन आहे. म्हणजे पहिल्या आवर्तनात हायड्रोजन, तर पहिल्याच आवर्तनात 18व्या गणात हिलियम येतो. तर हायड्रोजन आणि हिलियम हे पहिल्या आवर्तनात आहेत म्हणून यांच्या कक्षांचे क्रमांक किती राहतील? 1च राहतील. म्हणजे टोटल कक्षा हायड्रोजन आणि हिलियममध्ये 1 राहील. त्याच्यानंतर आपण इथे पाहिलं होतं लिथियम हा दुसऱ्या आवर्तनात आहे. तर मग याच्यामध्ये किती कक्षा असतील? तर 2 कक्षा असतील, कारण याचा आवर्तन क्रमांक कोणता आहे? 2 आहे. जसं इथे काय होतं? नियम. त्यानंतर आपण थर्ड पाहिलं होतं इथे सोडियम हा तिसरा आवर्तन आहे. इथे आपण लिहिलं, इथे आपल्याला मिळतं अरॅगॉन. म्हणजे या पद्धतीने आपल्याला आवर्त सारणी आढळते आवर्तनाच्या बाबतीत. ठीक आहे. मग यालाच आपण दुसऱ्या स्टाईलमध्ये असं म्हटलं होतं की जसं कक्षा म्हणजे आवर्तन चेंज झालं, एकावरून 2 वर आलं,
तर काय होईल, आपल्याला नवीन एक कक्षा मिळेल आणि त्या नवीन कक्षेमध्ये एक एक इलेक्ट्रॉन भरणं सुरू राहील, एक एक इलेक्ट्रॉन भरणं सुरू राहील. म्हणजे जसं इथे बघा सोडियम आहे, तर त्याच्या बाजूला इथे काय मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम आहे, सोडियमच्या शेवटच्या कक्षेत म्हणजे तिसऱ्या नंबरच्या कक्षेत किती, एक इलेक्ट्रॉन. तर मॅग्नेशियमच्या शेवटच्या कक्षेत किती, 2 इलेक्ट्रॉन्स. असं इलेक्ट्रॉन्स वाढत जातील. या पद्धतीने आपल्याला हा आवर्त सारणी दिसते. ते 2 मुद्दे आवर्तनाच्या बाबतीत आपण पाहिले होते. आता थोडंसं आणखी डिटेलमध्ये. तर हा जो पहिला आवर्तन आहे, फर्स्ट आवर्तन, या पहिल्या आवर्तनामध्ये एकूण किती कक्षा आहेत? एकूण आपल्याला दिसते एकच कक्षा आहे. पहिल्या आवर्तनामध्ये असलेल्या मूलद्रव्यांमध्ये हायड्रोजन दिसतो आणि सरळ तिकडे हिलियम दिसतो. तर कक्षा किती आहेत? एक आहे. असे किती मूलद्रव्य आहेत या कक्षेमध्ये, या आवर्तनामध्ये? तर आपल्याला 2 मूलद्रव्य दिसतात. 2 मूलद्रव्य म्हणजे काय? पहिल्या आवर्तनात 2 मूलद्रव्य आहेत, हायड्रोजन आणि हिलियम. त्यांच्यामध्ये एकच कक्षा आहे आणि जे एकच कक्षा असल्यामुळे या आवर्तनाला, म्हणजे या आवर्तनामध्ये पहिली गोष्ट आपल्याला 2च मूलद्रव्य दिसतात. तसं पाहिलं तर आपण जर हा आवर्तन घेतला, चौथा आवर्तन, तर आपल्याला 18 मूलद्रव्य दिसतील. पण पहिल्या आवर्तनात 2च आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण लघुत्तम आवर्तन म्हणतो. लघुत्तम आवर्तन, लघुत्तम आवर्तन. ठीक आहे ना? म्हणजे शॉर्टेस्ट पिरियड. आता हीच गोष्ट आपण प्रत्येक आवर्तनाबद्दल बघू. तर जो सेकंड नंबरचा आवर्तन आहे, सेकंड नंबरचा, त्याच्यामध्ये किती राहतील? 2 कक्षा राहतील. 2 कक्षा राहतील. मूलद्रव्य किती राहतील? 1, 2 आणि तिकडे म्हणजे टोटल असे किती? 8 मूलद्रव्य दिसतात आपल्याला. 8 मूलद्रव्य. आणि या आवर्तनाला, म्हणजे या आवर्तनाला आपण काय म्हणतो बघा, पहिल्यामध्ये 2 आहेत तर त्याला लघुत्तम म्हटलं. तर याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो लघु आवर्तन. लघु आवर्तन असं म्हणतो आपण. ठीक आहे? पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आहेत म्हणून लघु आवर्तन म्हटलं. मग आपण तिसरा बघितला, तर तिसरा जो आवर्तन आहे, थर्ड नंबरचा तिसरा आवर्तन, याच्यामध्ये कक्षा किती राहतील? 3 कक्षा राहतील. मूलद्रव्य 8च आहे. इकडे बघा हे 1, 2, मग इकडे येतील 3, 4, 5, 6, 7 आणि हा एक 8. असे टोटल 8 मूलद्रव्य आहेत. आणि याला सुद्धा आपण लघु आवर्तनच म्हणतो. याला सुद्धा आपण लघुच म्हणतो, कारण त्याच्यामध्ये 8च मूलद्रव्य दिसतात. पण आता जेव्हा चौथं आवर्तन सुरू होते, चौथं आवर्तन, तर चौथ्या आवर्तनात आपल्याला दिसते की कक्षा 4 आहेत. आणि आता इथे बघा 1, 2, मग इथले मूलद्रव्य, मग इथले मूलद्रव्य, असे टोटल पाहिले तर आपल्याला 1 पासून 18 पर्यंत प्रत्येक ब्लॉकमध्ये मूलद्रव्य दिसतात. म्हणजे याचा अर्थ आपण काय काढू की या कक्षेमध्ये 18 मूलद्रव्य असतात. किती? 18. आता 18 मूलद्रव्य आहेत, तर याचं नाव आता काय होऊन जाईल? याला आपण दीर्घ आवर्तन म्हणतो. दीर्घ आवर्तन. दीर्घ आवर्तन म्हणतो. तसंच आपण जेव्हा 5व्या आवर्तनात जातो, तर 5व्या आवर्तनात कक्षा क्रमांक, म्हणजे कक्षा किती असतात? 5 कक्षा असतात. मूलद्रव्य पुन्हा 18च राहतील. आणि मग याला सुद्धा आपण दीर्घ आवर्तनच म्हणणार, कारण 18 असतील तर दीर्घ होईल. पण आता जेव्हा 6वा आणि 7वा येते क्रमांक, 6वा क्रमांक आणि 7वा क्रमांक, या 6व्या आणि 7व्या क्रमांकामध्ये आपल्याला कक्षा तर 6-7च दिसतात, नो डाऊट. पण यांच्यामध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संख्या आपल्याला 32 दिसते. आता तुम्ही म्हणाल 32 तर होऊ नाही शकत. रिझन कसं आहे की आपण जर 6वा घेतला तर 1, 2 असं मोजत गेलं, इथपर्यंत आपल्याला किती मिळतील? 18. म्हणजे टोटल मूलद्रव्य 18 मिळतील. पण त्याच आवर्तनात ॲक्च्युली तो एक्सटेंड करून इथे 32 पर्यंत त्यामध्ये मूलद्रव्य त्या आवर्तनात येऊ शकत होते.
पण तो टेबल थोडासा विचित्रासारखा दिसला असता. म्हणून मोजलेने काय केले की हा जो तिसरा गण आहे, या तिसऱ्या गणामधून या ठिकाणावर इथे लॅन्थनाईड आपल्याला मूलद्रव्य मिळेल. याच्यापासून पुढचे जे एलिमेंट्स आहेत, पुढचे जे मूलद्रव्य आहेत, असे मूलद्रव्य उचलले आणि या आवर्त सारणीच्या खालच्या बाजूला 2 लाईन्स जे सांगितल्या होत्या काल, त्या 2 लाईन्स क्रिएट केल्या. पहिली लाईन इथपासून सुरू होते, दुसरी लाईन इथपासून सुरू होते. त्यांना आपण लॅन्थनाईड ॲक्टिनाइड्स म्हणतो. त्याच्याबद्दल मी डिटेल तुम्हाला सांगणार. म्हणजे असं समजायचे की हे असे 18 मूलद्रव्य, ठीक आहे, आणि उरलेले लॅन्थनाईड सिरीजमधले मूलद्रव्य म्हणजे या पिरियॉडिक टेबलच्या खालची जी लाईन आहे त्यामधले मूलद्रव्य असे मिळून टोटल 32 मूलद्रव्ये आपल्याला कुठे 6व्या आवर्तनात दिसतात. आता 32 मूलद्रव्य आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण दीर्घोत्तम आवर्तन म्हणतो. म्हणजे काय, लॉंगेस्ट पिरियड. असंच 7व्याच्या बाबतीतही दिसतं. 7व्यामध्ये कक्षा 6, मूलद्रव्य 32, आणि याला सुद्धा आपण दीर्घोत्तम आवर्तनच म्हणतो. तर आपल्याला असं दिसते की मूलद्रव्य हे इथे 32 कसे येतात ते मी पुन्हा एकदा सांगणार आहे. आता तुम्ही फक्त गृहीत धरा की 32 मूलद्रव्य 6व्या आवर्तनात आणि 7व्या आवर्तनात असतात. असं आवर्तनाच्या बाबतीत आपण एक ऑब्झर्वेशन मांडू शकतो. तर मला एकदा सांगा विद्यार्थ्यांनो, याच्यावर काही प्रश्न आहेत तुम्हाला? एनी क्वेरीज रिगार्डिंग दिस? जर समजलं असेल तर येस नो रिप्लाय करू शकता. समजलं असेल नसेल येस नो रिप्लाय करू शकता. राहिली गोष्ट लॅन्थनाईड श्रेणी, ॲक्टिनाइड श्रेणी. लॅन्थनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स बाबतीत मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळात सांगणारच आहे. तर हे होतं आवर्तनाच्या बाबतीत, म्हणजे जेव्हा आम्ही पिरियॉडिक टेबल असा पाहतो तेव्हाची गोष्ट. ओके, आता आपण काय करूया, याच पिरियॉडिक टेबलला आवर्तनाच्या बाबतीत पाहिलं, आता गणांच्या बाबतीत. ठीक आहे, गणांच्या बाबतीत तर आपण अगोदर आता गणांच्या बाबतीत आपण पाहिलं तर आपल्याला असे जे दिसतात उभ्या व्हर्टिकल कॉलम्स, त्यांना आपण गण म्हणतो. असे किती गण आहेत विद्यार्थ्यांनो? 18 गण आहेत. तर गणांना 1 ते 18 असे क्रमांक दिले जातात. गणांना 1 ते 18 क्रमांक दिले जातात. बघा, आता काय होते की ज्या मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन सारखे आहेत, ज्या मूलद्रव्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन सारखे आहेत, अशाच मूलद्रव्यांना एका गणात स्थान मिळेल. म्हणजे जसं आपण इथे बघू, हायड्रोजन, पहिले आठवून घ्या संयुजा इलेक्ट्रॉन्स काय असतात. संयुजा इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स जे इलेक्ट्रॉन्स एखाद्या मूलद्रव्याच्या अणूच्या शेवटच्या कक्षेत असतात. जितके पण असतील त्यांना आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो. तर मला सांगा, हायड्रोजनच्या बाबतीत कसं लिहितो आपण? हायड्रोजनमध्ये कसं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आहे? 1 आहे ना. हा इलेक्ट्रॉन संरूपण हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्या खाली येतो लिथियम. लिथियमच्या बाबतीत कसं म्हणणार आपण? 2 1. त्याच्या खाली येतो सोडियम. सोडियमच्या बाबतीत कसं लिहिणार आपण? 2 8 1. तर आपल्याला असं दिसते, याच्या खाली जाऊ शकतो आपण, पण इथपासूनच समजून येते आपल्याला की जे हे तीनही मूलद्रव्य एकाच गणात येत आहेत, पहिल्या गणात. तर ह्या जे पहिल्या गणात येणारे मूलद्रव्य आहेत यांच्या शेवटच्या कक्षेत काय एकच इलेक्ट्रॉन्स.
असं आपण खालपर्यंत बघितलं तर शेवटच्या कक्षेत आपल्याला एकच इलेक्ट्रॉन मिळेल. याचा अर्थ काय समजायचा आपण, की गणांमध्ये एका प्रत्येक गणांमध्ये तेच मूलद्रव्ये आहेत ज्यांचे संयोजन इलेक्ट्रॉन्स काय आहेत सारखे, ज्यांचे संयोजन इलेक्ट्रॉन्स काय आहेत सारखे. गॉट इट? ओके. आता होते कसं, संयोजन इलेक्ट्रॉन्स सारखे आहेत आणि पुष्कळदा असंही आपल्याला दिसून पडते की मग हे जेव्हा रासायनिकरित्या दुसऱ्या पदार्थांशी रासायनिक गुणधर्म करून मिसळतात, अभिक्रिया घडवून आणतात, तर यांच्यामध्ये गुणधर्म पण काय राहतील, समान राहतील. तर मग आपण असं म्हणू की एका गणामध्ये येणारे जितकेही मूलद्रव्य आहेत, एका गणामध्ये येणारे जितकेही मूलद्रव्य आहेत यांचे रासायनिक गुणधर्म काही अंशी काय असतात, सारखे असतात. ओके. पुष्कळशा अंशी म्हणायला पाहिजे, काही अंशी नाही, पुष्कळ अंशी काय असतात त्यांचे गुणधर्म, रासायनिक गुणधर्म सारखे असतात. तर गणांच्या बाबतीत ही दुसरी गोष्ट. पहिली काय, सगळ्यांमध्ये संयोजन इलेक्ट्रॉन सारखे असतात आणि दुसरी त्यांच्यामध्ये काय असते, इलेक्ट्रॉन्स देण्याची किंवा घेण्याची किंवा शेअर करण्याची क्षमता असते, म्हणून ते रासायनिक गुणधर्म काय करतात, सारखे दाखवतात. जसं हा हायड्रोजन आहे ना, हा इलेक्ट्रॉन जनरली शेअर करतो, वाटाघाटी करतो. लिथियम इलेक्ट्रॉन देतो, सोडियम इलेक्ट्रॉन देतो, है ना. तर आपल्याला असं दिसतं यांचे रासायनिक गुणधर्म जेव्हा हे अभिक्रियेत उतरतात, केमिकल रिॲक्शनमध्ये उतरतात, तेव्हा सारखे आढळून येतात, हे आपल्याला दिसतं. अच्छा, हा जो पहिला गण आहे, हा पहिला गण आहे, यातील मूलद्रव्यांना, पहिल्या गणातील मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, अल्कली धातू मूलद्रव्य म्हणतो. यांना आपण काय म्हणतो, अल्कली धातू, अल्कलाइन मेटल्स, अल्कली मेटल्स किंवा अल्कलाइन मेटल्स असं यांना म्हणतो. हे अल्कली धातू आहेत. म्हणजे पहिल्या गणात जितकेही मूलद्रव्य आहेत या सगळ्यांना आपण अल्कली धातू म्हणू. आता हा धातू शब्द या हायड्रोजनला लागू नाही होत, हायड्रोजनला सोडायचं त्याच्यात, कारण हायड्रोजन धातू नाही आहे, पण त्याच्या खालची जितकी आहे हे सगळे काय अल्कली धातू आहे. ठीक आहे, हे पहिली गोष्ट. पण दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवायची, अल्कली धातूचे जे गुणधर्म आहेत काही अंशी तेच गुणधर्म हायड्रोजन दाखवतो, म्हणून त्याला या गणात स्थान देण्यात आलेलं आहे. ओके, या गणात स्थान आहे त्याचं. अच्छा, यांची संयोजन काय राहील, तर संयोजन मला सांगा, हा हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन वाटाघाटीमध्ये टाकेल, तर म्हणून याची संयोजन आहे. हा लिथियम धातू असल्यामुळे हा काय करेल, एक इलेक्ट्रॉन देईल, रिॲक्शनमध्ये जाईल. सोडियमचं पाहिलंच होतं आपण, सोडियम क्लोरीनसोबत जेव्हा रिॲक्शन करतो तर एक इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे या ज्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरून आपल्याला असं समजून येते की हे मूलद्रव्य जेव्हा रिॲक्शनमध्ये येतात, अभिक्रियेमध्ये येतात, तेव्हा हा वाटाघाटीमध्ये एक शेअर करतो आणि हे दोन काय करतात, डोनेट करतात, देतात. तर मग अशा वेळेस आपण बघूया यांची तिघांची संयोजक आहे सारखी आहे. तर म्हणजे या सगळ्या गणामध्ये असलेल्या सगळ्या मूलद्रव्यांची संयोजक काय दिसते आपल्याला, सारखी दिसते. संयोजक इलेक्ट्रॉनही सारखे आणि संयोजक सुद्धा सारखी. ठीक आहे. आता हा जो दुसरा गण आहे याला आपण मृदा अल्कली धातू असं संबोधतो. मृदा अल्कली धातू म्हणजे काय, अल्कली अर्थ मेटल किंवा अल्कलाइन अर्थ मेटल. ओके, यांना आपण मृदा अल्कली धातू म्हणतो, अल्कलाइन अर्थ मेटल. मध्ये आपल्याला बेरिलियम पासून स्टार्टिंग होते, इथे मी लिहिलं नाही. बेरिलियम, मॅग्नेशियम अशी ही लिस्ट खाली तुम्ही कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अशी बघत असाल है ना, खालीपर्यंत तुमच्याकडे असेल बहुतेक पिरियॉडिक टेबल. तर असं, तर हा सेकंडचं नाव आहे मृदा अल्कली धातू. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर हा जो ब्लॉक आहे, हा मधला ब्लॉक, याची आपली खूपशी स्टडी नाही आहे. म्हणजे आपण यांना खूप स्टडी केली नाही जोपर्यंत आपण बेसिकरित्या हा चॅप्टर शिकला.
म्हणजे 12th स्टँडर्डमध्ये 11th स्टँडर्डमध्ये जर कोणी सायन्स घेईल तर त्याला या ब्लॉकची डिटेल्स मिळते. पण 10वीपर्यंत या ब्लॉक्सची काहीशी डिटेल आपल्याकडे नाही आहे. आपल्याला जेवढं सांगितलं आहे तेवढंच आपण लक्षात घेऊ. हा चॅप्टर ॲक्च्युली खूप डिटेलमध्ये करता येते है ना 11वी 12वीच्या हिशोबाने, पण त्याची आवश्यकता नाही आहे. आपण कॉम्पिटेटिव्हच्या अँगलने हा चॅप्टर शिकतो. तर विद्यार्थ्यांना एकदा रिप्लाय करा की इथपर्यंत जे सांगितलं ते कळून आलं. प्लीज रिप्लाय. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. असंच विद्यार्थ्यांनो आपण 17व्या गणाकडे गेलो. आता हा 17वा गण आपल्याला असा दिसेल इथे राहील. 17वा गण याच्यामध्ये फ्लोरीन ब्रोमीन आयोडीन. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. ओके, मग आपल्याला त्याच्यानंतर ATTS असंही दिसते. ATTS है ना. हा जो 17वा गण आहे यांच्यामध्ये आढळणाऱ्या मूलद्रव्यांचे गुण समान दिसतात. तर यांना आपण हॅलोजन म्हणतो. यांना आपण काय म्हणतो? हॅलोजन म्हटलं तर हे नावं तुम्हाला लक्षात असायलाच पाहिजे. काय? फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. ओके, हे नावं आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. यांची खासियत ही असते की हे 17व्या गणात आहेत आणि जेव्हा हे कुठल्या धातूशी अभिक्रिया घडवून आणतात तेव्हा यांची अभिक्रिया झाल्यानंतर त्या धातूचा क्षार बनलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जसं बघा Mg+Cl2 हा मॅग्नेशियम काय धातू आहे आणि हा क्लोरीन काय हॅलोजन आहे. यांची रिॲक्शन केली तर आपल्याला MgCl2 असं मिळतं. MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड हा एक प्रकारचा काय क्षार आहे. मॅग्नेशियम क्लोराईड एक प्रकारचा क्षार आहे. तर आपण असं म्हणू की जे हॅलोजन्स आहेत त्यांच्यामध्ये एक खास गुणधर्म आहे की हे धातूंसोबत जेव्हा रिॲक्ट होतात, धातूंसोबत अभिक्रिया घडवून आणतात, त्यावेळेस ते त्या धातूचे विशिष्ट असे क्षार म्हणजे सॉल्ट्स बनवतात. ओके, यानंतर जो 18वा गण आहे, ठीक आहे, 18वा गण आहे, त्या 18व्या गणाला आपण काय म्हणतो? निष्क्रिय वायू म्हणतो. त्यांनाच आपण राजवायू सुद्धा म्हणतो. निष्क्रिय वायू म्हणजे इनर्ट गॅसेस, राजवायू म्हणजे त्यांना आपण नोबल गॅसेस म्हणतो. ठीक आहे. आता ॲक्च्युली काय आहे की या गणामध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संयुजा किती असते? तर यांची संयुजा कोणी सांगते का विद्यार्थ्यांनो? कॅन यू ट्राय की 18व्या गणातील जे मूलद्रव्य आहेत त्यांची संयुजा किती असते? त्यांची संयुजा किती असते? जशी इथे पहिल्या गणात आपण पाहिली किती, ती आहे आपल्याला दिसते 1 आहे. गुड आन्सर. आता कोणी कारण सांगते वाय का बरं 0 असते त्यांची संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी 0 का असते? येस ॲक्च्युली काय आहे की जसं आपण थोडं अधिक कॉन्फिगरेशन पाहू. या हिलियमचं कॉन्फिगरेशन कसं आहे? 2. निऑनचं आहे 2 8, ॲरेगॉनचं आहे 2 8 8. असंच आपल्याला खाली मिळेल. आता याचे बघा की हे जे शेवटच्या कक्षा आहेत त्यांच्या, या शेवटच्या कक्षेमध्ये इथे आपल्याला द्विक म्हणजे ड्युप्लेट कंप्लीट झालेलं दिसते. एकच कक्षा असेल तर काय कंप्लीट करायचं आहे स्टॅबिलिटीसाठी? द्विक म्हणजे ड्युप्लेट कंप्लीट करायचं आहे.
पण जर कक्षा जास्ती असतील, 2 असतील, 3 असतील, मला त्यांना काय कंप्लीट करायचं आहे? तर त्यांना कंप्लीट करायचं आहे अष्टक. त्यांना कंप्लीट करायचं आहे विद्यार्थ्यांना अष्टक. अष्टक कंप्लीट करायचं आहे म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे. तर आपल्याला असं दिसते की या हिलियमने आपलं द्विक कंप्लीट केलं आणि तो स्टेबल झाला. या निऑन आणि ॲरोगॉनने आपलं अष्टक कंप्लीट करा आणि तोही स्टेबल झाला. तर मग हे जेव्हा स्टेबल होतात तर हे स्टेबल झाल्यानंतर कुठल्याच रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. कुठल्याच रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. मग रिॲक्शनमध्ये भाग नाही घेत म्हणजे काय नाही करत? तर हे कोणासोबतही मिसळत नाही रासायनिकदृष्ट्या. म्हणजे न कोणाला इलेक्ट्रॉन्स देतात, न कोणाशी इलेक्ट्रॉन्स घेतात, न कोणाशी इलेक्ट्रॉन्स शेअर करतात. म्हणजे आपल्या इंडिपेंडंट स्टेटमध्ये राहतात. म्हणून यांची व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा आपण किती आहे म्हणतो? 0 आहे. यांची व्हॅलेन्सी किती आहे? 0 आहे. तर या मूलद्रव्यांची व्हॅलेन्सी 0 आहे. हे कुणाशीच रिॲक्ट होत नाही. म्हणजे हे राजासारखे असतात. म्हणून यांना राजवायू म्हणजे नोबल गॅसेस आपण म्हणतो. आणि या गणाला आणखी एक नाव आहे. या गणाला शून्य गण म्हणजे 0 ग्रुप सुद्धा म्हणतात. म्हणजे याची वेगवेगळे नाव बघा. या गणाला शून्य गण म्हणून म्हणजे 0 ग्रुप म्हणून. या गणामध्ये असलेल्या मूलद्रव्यांना आपण निष्क्रिय वायू म्हणजे इनर्ट गॅसेस म्हणतो, किंवा त्यांना आपण राजवायू म्हणजे नोबल गॅसेस म्हणतो. ओके. यांची संयुजा 0 आहे आणि हे कोणासोबतही मिसळत नाही. कारण यांना स्टॅबिलिटीसाठी पाहिजे असलेले स्थिरतेसाठी पाहिजे असलेले द्विक आणि अष्टक यांनी काय केलं आहे? कंप्लीट केलेले आहे. तर हे असे कोण असतात? 0 ग्रुपमधले मूलद्रव्य असतात. आता विद्यार्थ्यांनो इथे बघा, हा जो पूर्ण पिरियॉडिक टेबल आहे म्हणजे आवर्त सारणी आहे, याच्या डाव्या बाजूला धातू आहे. म्हणजे आपण इथून पाहिलं तर इथून आपल्याला धातू दिसतात आणि इकडे जर गेलो आपण या बिंदूपासून तर आपल्याला अधातू दिसतात. तर मग धातू आणि अधातू यांना सेपरेट जर आपल्याला करायचं असेल तर सेपरेट करण्यासाठी काही मूलद्रव्य आहेत का की जे धातू आणि अधातूची लाईन सेपरेट करतात? तर तुम्हाला इथे या ठिकाणी दिसेल. या गणामध्ये तुम्हाला असं दिसेल. असे इथे काही मूलद्रव्य दिसतात. त्यांना वेगळ्याच कलरमध्ये दाखवलं असेल जर कलरफुल असेल तर. मी त्यांचे नाव लिहितो. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, SbT. थोडंसं डायग्राम बरोबर जमली नाही, तुम्ही लक्षात घेऊ शकता विद्यार्थ्यांनी. तर असं बघा, आपल्याला एक मधातली लाईन दिसते. याला आपण झिग झॅग रेषा असं म्हणतो. याला आपण नागमोडी रेषा म्हणतो. हे तुम्ही सिम्बॉल्स बघा, तिथे तुम्हाला तुमच्या समोर ठेवलेल्या पिरियॉडिक टेबलमध्ये दिसत असतील. BSi, GE, GeAs, Sb, Te, Po. तर असे आपल्याला 7 मूलद्रव्य दिसतात. तर या 7 मूलद्रव्यांच्या जर डावीकडे आपण गेलो तर हे सगळेचे सगळे आपल्याला काय मिळतील? धातू. हायड्रोजनला सोडून बाकी सगळेचे सगळे आपल्याला काय मिळतील? धातू मिळतील. पण जर आपण याच्या उजव्या साईडला गेलो तर आपल्याला या ठिकाणी जे मूलद्रव्य सापडतील हे सगळेचे सगळे काय सापडतील? अधातू. म्हणजे धातू आणि अधातूंना वेगवेगळं करण्यासाठी आपल्याला ही नागमोडी रेषा दिसते. याला स्पेशली नागमोडी रेषा असं म्हणतो. नागमोडी म्हणजे नागमोडी मूलद्रव्यांची रेषा राहील. त्याला आपण इंग्लिशमध्ये झिगझॅग एलिमेंट्स म्हणतो. असे 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 स्टेप्स सारखे लावलेले आहेत. तर हे जे सगळे मूलद्रव्य आहेत हे जे झिगझॅग लाईनमध्ये आहेत
या झिगझॅग लाईनच्या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, हे असतात धातू सदृश्य. हे असतात धातू सदृश्य. धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स आहे. तर या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला दिसते की डाव्या बाजूला म्हणजे या झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला सगळे मेटल्स म्हणजे धातू, उजव्या बाजूला सगळे नॉन मेटल्स म्हणजे अधातू, आणि ही जी झिगझॅग नागमोळी रेषा आहे ही काय आहे, धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्सची आहे. मेटलॉइड्सबद्दल आपण बोललो होतो. तर मेटलॉइड्स म्हणजे काय, यांच्यामध्ये जे गुणधर्म आहेत हे गुणधर्म काही अंशी आपल्याला धातू अधातू यांचे मिक्सचर स्वरूपात सापडतात. धातूंचे काही गुणधर्म दिसतात, अधातूंचे सुद्धा काही गुणधर्म दिसतात, आणि त्यामुळे यांना आपण धातू सदृश्य असं म्हणतो. यावरून हाही निष्कर्ष निघतो की आपल्याला आवर्त सारणी जास्ती डाव्या बाजूला दिसते, म्हणजे धातूंची संख्या निसर्गात जास्ती आहे आणि अधातूंची संख्या काय कमी आहे. आणि धातू सदृश्य मूलद्रव्यांची संख्या आपल्याला दिसते ती 7 आहे. ओके, मेटलॉइड्सची संख्या किती आहे, 7 आहे. तर विद्यार्थ्यांनो इथपर्यंत कळून आला, एकदा रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड. त्यानंतर आपण पाहूया लॅन्थनाइड श्रेणी. लॅन्थनाइड श्रेणी. आता असं झालं की ॲक्च्युली जेव्हा 6वा आवर्तन भरण्यात येत होता, 6वा आवर्तन जेव्हा भरल्या जात होता, तर हा जो 6वा आवर्तन आहे तो आवर्तन कसा राहील की त्याच्यामध्ये जितक्या कक्षा सांगितल्या आहेत तेवढ्या कक्षा असल्या पाहिजे. म्हणजे जर मी हा सपोज करा हा 6वा आवर्तन घेतो, त्याच्यामध्ये किती कक्षा राहतील, तर जितकेही मूलद्रव्य 6व्या आवर्तनात राहतील त्याच्यामध्ये कक्षा 6 राहतील. तर जेव्हा कदाचित मोजले जेव्हा हा कक्षा इथले मूलद्रव्य भरत असेल त्यावेळेस त्याला दिसलं की इथे 18 झाल्यानंतरही 6 कक्षा असलेले मूलद्रव्य आपल्याला सापडतच आहेत. तर ते त्याने कदाचित असे लावले असते. ठीक आहे, म्हणजे पिरियॉडिक टेबल हा जो आवर्त सारणी आहे ही अशी 6व्या आणि 7व्या आवर्तनात पिरियडमध्ये अशी लांब जाताना दिसत असेल. आणि त्या अंशी हा जो आवर्त सारणी आहे पिरियॉडिक टेबल आहे हा काही ठीकसा दिसत नव्हता, हा काही विशिष्ट असा दिसत नव्हता. मग हा विशिष्ट दिसत नव्हता म्हणून त्याने काय केला, इकडली लाईन काढून टाकली. त्याने 6वं आवर्तन आणि तिसरं गण, 6वं आवर्तन आणि तिसरं गण यापासून जी एक लिस्ट होती 14 मूलद्रव्यांची, त्यांचे गुणधर्म काहीसे काय दिसत होते, सारखे दिसत होते. म्हणजे बघा, जर मी असं घेतलं 6व्या आवर्तनात आणि तिसऱ्या गणात गेलं तर इथपासून असं समजा ही 32 मूलद्रव्यांची एक लांब लाईन आहे. तर त्याला दिसलं की तिसरा गण 6वं आवर्तन इथपासून असे 14 जे मूलद्रव्य आहेत यांचे गुणधर्म काहीसे काय आहेत, सारखे आहेत, है ना. तर त्याने ते 14 मूलद्रव्य इथून अशी लिस्ट उचलली आणि त्यांना उचलून खाली एक अशी लांबलचक सिरीज मांडली. या सिरीजमध्ये तुम्हाला दिसते पहिलाच जो मूलद्रव्य आहे तो इथे बघा तुम्हाला La लिहिलेला दिसतो, लॅन्थेनियम. तुम्हाला खालची सिरीज जी आहे ते लॅन्थेनियम वाली सिरीज दिसते. ठीक आहे, असे 14 मूलद्रव्यांची लिस्ट इथे तुम्हाला दिसेल. आणि इथे बघा, इथे ब्लँक स्पेस दिसते, है ना. म्हणजे लॅन्थनम पासून उचललेले 14 मूलद्रव्यांची मांडणी त्याने पिरियॉडिक टेबलच्या खाली केली, मेन ढाच्याच्या खाली केली. मग ते जी लाईन अशी पुढे जात होती ती काही अंशी अशी आली आणि मग गणाच्या हिशोबाने मूलद्रव्य एकमेकांसोबत समान गुणधर्म दाखवायला लागले. म्हणजे त्याने हे लॅन्थनाइड सिरीज वेगळी काढली तर पिरियॉडिक टेबल आणखी व्यवस्थित बनला. तो काही डिस्टर्ब त्याने ओरिजिनल पिरियॉडिक टेबलला केला नाही. ओके, तर ही एक गोष्ट आपल्याला दिसते. तर या श्रेणीला आपण काय म्हणतो, लॅन्थनाइड श्रेणी असं म्हणतो. या श्रेणीला आपण
लॅन्थनाइड. लॅन्थनाइड श्रेणी असं म्हणतो, म्हणजे इंग्लिशमध्ये लॅन्थनाइड सिरीज असं म्हणतो. ओके, याच्यामध्ये आपल्याला लॅन्थनाइड पासून मूलद्रव्य दिसतात आणि त्याच्याबद्दल आपण डिटेल स्टडी केलेली नाही आहे आपल्या शाळेच्या ह्याच्यात. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, हे तिसऱ्या गणात 6व्या आवर्तनातलेच मूलद्रव्य आहे. म्हणजे कोणी विचारलं की हा लॅन्थनम कोणत्या आवर्तनात आहे, तर हा खाली आहे म्हणजे याचा आवर्तन क्रमांक वेगळा नाही आहे, तो 6व्याच आवर्तनातला मेंबर आहे. बरं, तो कुठल्या गणात आढळतो, तर तो तिसऱ्या गणात आढळतो. तर म्हणून असं लक्षात ठेवायचं की हा लॅन्थनम 6व्या आवर्तनात तिसऱ्या गणात आपल्याला आढळतो. ओके, आता हीच गोष्ट 7व्या आवर्तनात सुद्धा झाली. 7व्या आवर्तनात सुद्धा आपल्याला लांबलचक मिळत होतं, पण त्याने काय केलं, त्याने इथून हे तर सांगू झालं 7वं, म्हणजे पुन्हा 7वं आवर्तन तिसरं गण, इथपासून ती सिरीज उचलली जे सारखे गुणधर्म शो करणारे मूलद्रव्य होते आणि त्यांपासनं त्याने एक खाली लॅन्थनाइडच्या खाली एक सिरीज बनवली. तिथे 14 मूलद्रव्य दिसतील आपल्याला आणि ते मूलद्रव्य जे आहे ते ॲक्टनम या मूलद्रव्यापासून सुरू झालेले दिसतात. ॲक्टनम. तर मग या श्रेणीला त्याने नाव दिलं ॲक्टिनाइड. ॲक्टिनाइड, ॲक्टिनाइड श्रेणी. आणि मग असा तो परिपूर्ण पिरियॉडिक टेबल तयार झाला. ओके, सो स्टुडंट्स, जरा लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड अशी 2 श्रेणी तुम्हाला कळून आल्या. एकदा रिप्लाय करा, से येस नो. गुड. याच्यात खास करून या गोष्टी विसरायच्या नाही विद्यार्थ्यांना. कोणत्या? यांचे आवर्तन आणि गण क्रमांक विसरायचा नाही. लॅन्थनम 6वा आवर्तन तिसरा गण, ॲक्टनम 7वा आवर्तन तिसरा गण. ठीक आहे. लॅन्थनाइड श्रेणीमध्ये जे 14 मूलद्रव्य आहेत, ॲक्टनाइडमध्ये जे 14 मूलद्रव्य आहेत, हे आणि इथे ओरिजिनली असलेले 18, म्हणजे असे म्हणून आपल्याला किती दिसतात, 32 मूलद्रव्य दिसतात. दुसरी गोष्ट, या लॅन्थनाइड श्रेणीमध्ये असणाऱ्या सगळ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म, रासायनिक गुणधर्म सारखे आहेत. तसंच ॲक्टिनाइड मधले असलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म सुद्धा काय सारखे आहेत. ओके, लक्षात ठेवायचं की याच्यातले जास्तीत जास्त लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड यामधले जास्तीत जास्त मूलद्रव्य काय आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे किरणोत्सारी पदार्थ आहेत. का बरं किरणोत्सारी आहेत? कारण हे 80च्या वरती प्रोटॉन असलेले मूलद्रव्य आपल्याला आढळतात. मॅक्सिमममध्ये 80च्या वरचे मिळतात आपल्याला आणि 80च्या वरचे जे प्रोटॉन असलेले मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये अनस्टॅबिलिटी दिसते. ठीक आहे ना, म्हणून आपण यांना रेडिओ ॲक्टिव्ह किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतो. ठीक आहे, ही होती लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी. आता आणखी काही इम्पॉर्टंट गोष्टी जे या आधुनिक आवर्त सारणीबाबत आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, मी तुम्हाला क्वेश्चन टाईपने विचारतो, तुम्ही मला उत्तरं द्या. जर आम्ही डावीकडून उजवीकडे आवर्त सारणीमध्ये जात असू तर संयुजा वाढत जाईल की कमी होत जाईल की तेवढीच राहील? संयुजा, मूलद्रव्यांची संयुजा वाढत जाईल, कमी होत जाईल की तेवढीच राहील? आन्सर मी विद्यार्थ्यांना सांगा. वाढत जाईल, कमी होत जाईल की कॉन्स्टंट राहील? स्टुडंट्स, आय वॉन्ट युअर रिप्लाय. तर विनयचा आन्सर करेक्ट आहे. विनयचा आन्सर करेक्ट. कसं बघा, सोडियमचं पाहिलं आपण, तर कॉन्फिगरेशन 2, 8,
1 दिसतं. त्याच्या बाजूला जो मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमचं कॉम्बिनेशन कॉन्फिगरेशन पाहू, 282 दिसतं. ठीक आहे, ओके. असंच आपण इथे बोरॉन आहे ना, इथे कार्बन दिसेल तुम्हाला. या कार्बनचं पाहू तर आपल्याला कसं दिसेल, 26 दिसेल, सॉरी 24 दिसेल, 24 दिसेल. ठीक आहे. तसंच आपण पुढे गेलो तर आपल्याला आणखी मूलद्रव्य सापडतात. आता काय होतं की जर मी व्हॅलेन्सी काढतो म्हटलं तर हा सोडियम जेव्हा रासायनिक अभिक्रियेत उतरेल तर हा काय करेल, धातू आहे ना, हा धातू आहे तर इलेक्ट्रॉन देईल. धातूंची काय असते, ही एक स्वभावच असतो, मेटल्सचा एक टेंडन्सी आहे की ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात. तर हा एक इलेक्ट्रॉन काय करेल, देईल. तर याची व्हॅलेन्सी काय होऊन जाईल, 1. म्हणजे सोडियमची व्हॅलेन्सी होईल 1. मॅग्नेशियम काय करेल, तोही धातू आहे, तो शेवटच्या ऑर्बिटमधले 2 इलेक्ट्रॉन देईल. तर मग याची व्हॅलेन्सी काय होईल, 2. असंच आपण तिकडे गेलो, बोरॉनची व्हॅलेन्सी 3 दिसेल, तर कार्बनची व्हॅलेन्सी किती होईल, 4 दिसेल. पण असंच आम्ही इकडे जातो तर हा जो फ्लोरीन आहे तर क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे काय एका गणात आहेत. तर आपण पाहिलं होतं एका गणात असतील तर संयुजा काय राहते, सारखी. तर मग क्लोरीनची संयुजा आठवा तुम्ही काय होती, क्लोरीन आपलं रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन घेतो ना, तर मग तो एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे त्याची संयुजा किती राहील, 1. मग याची 1 आहे तर फ्लोरीनची पण किती राहील, 1च राहील. म्हणजे मी काय म्हणणार, फ्लोरीनची संयुजा राहील 1. त्याच्या बाजूला निऑन आहे, निऑनची संयुजा काय राहील, 0. तुम्हीच सांगितलं होतं मग अशी, निऑन राजवायू आहे, त्याची व्हॅलेन्सी काय राहील, संयुजा काय राहील, 1. म्हणजे आम्हाला असं दिसते की आपण या तिसऱ्या आवर्तनात डावीकडून उजवीकडे चाललो तर पहिले आम्हाला 1 पासून तर 4 पर्यंत संयुजा वाढताना दिसली, पहिले वाढताना दिसली. आणि मग 4 नंतर काय झालं, उलट सुरू झाला आणि 4 वरून 0 पर्यंत संयुजा काय झाली, कमी झाली. म्हणजे जर परीक्षेत प्रश्नाला आलाही होता प्रश्न आणि असाच आला होता की डावीकडून उजवीकडे जाताना वगैरे, तर त्याचा एक्झॅक्ट आन्सर काय द्याल तुम्ही की अगोदर संयुजा प्रथम काय होते, वाढत जाते. कुठपासून कुठपर्यंत, तर 1 पासून 4 पर्यंत वाढत जाते आणि त्यानंतर संयुजा कमी होत जाते. कमी कुठपासून कुठपर्यंत, 4 पासून 0 पर्यंत. कारण आम्ही कोणत्याही आवर्तनात गेलो तर शेवटी आम्ही जाऊन कोणाला भेटणार, शेवटी जाणार तर राजवायूंना, आणि राजवायूंची व्हॅलेन्सी काय, 0. म्हणजे 1 ते 4 वाढ आणि 4 ते 0 घट असं दिसेल आपल्याला. आणि आपण ते पाहिलंही होतं ना की मॅक्सिमम व्हॅलेन्सी किती असते, 4. 4च्या वरती व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा जात नाही. म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना सर्वप्रथम 1 ते 4 असे संयुजा वाढत जाईल आणि त्यानंतर मग उतरता क्रम लागेल तर 4 पासून आपण कुठपर्यंत पोहोचू, 0 पर्यंत पोहोचू. तर हे व्हॅलेन्सीचे ट्रेंड्स आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये दिसतात. व्हॅलेन्सीबद्दल काय दिसते आपल्याला असं आढळून येते. दुसरं, आवर्तनात आपण जसं डावीकडून उजवीकडे जातो तर अणूची त्रिज्या ही कमी होते, जास्ती होते, वाढते की तेवढीच राहते. पुन्हा एकदा, आता अणूची त्रिज्या कशी समजायची, जसं मी सोडियमचा ॲटम काढला, सोडियमचा केंद्र, त्याच्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये किती, 8 इलेक्ट्रॉन्स, आणि मग तिसऱ्या कक्षेमध्ये किती विद्यार्थ्यांनो, 1 इलेक्ट्रॉन्स. हा सोडियमचा अणू आहे. या सोडियमच्या अणूला केंद्राच्या पासनं आपण त्याचा शेवटच्या कक्षेपर्यंत मोजलं तर हे आपल्याला अणूची त्रिज्या दिसते, ॲटॉमिक रेडियस दिसते. तर प्रश्न हा विचारला होता म्हणून तुम्हाला सांगतोय, डावीकडून उजवीकडे जर आम्ही जात गेलो तर अणूची त्रिज्या ही वाढत जाईल की कमी होत जाईल की तेवढीच राहील, कॉन्स्टंट राहील. आन्सर येस. विद्यार्थ्यांचे आन्सर्स येत आहेत, व्हेरी गुड.
पण मिक्स आन्सर. बघा आता ऑब्झर्वेशन, एक सिम्पलचं ऑब्झर्वेशन मी सांगतो, विद्यार्थी कसं ऑब्झर्वेशन करतात. हा प्रश्न आला होता आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला पूर्ण माहिती नाही आहे पण थोडी अधिक माहिती आहे तर तो कसा विचार करेल. तो विचार करेल की आवर्तनामध्ये काय असते. तर आवर्तनामध्ये जितकेही मूलद्रव्य असतात, एखादी पर्टिक्युलर आवर्तन घेतलं म्हणजे मी हा घेतो तिसरा, असा चाललोय मी, तर त्या आवर्तनामध्ये जितकेही मूलद्रव्य आहेत सगळे तर तिसऱ्याच आवर्तनात आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये कक्षा किती राहतील, तर 3च कक्षा राहतील है ना. जसं बघा हा सोडियम आहे, किती कक्षा आहेत, 3 कक्षा आहेत, 2 8 1. मॅग्नेशियम घेऊ, किती कक्षा आहेत, 3च कक्षा आहेत, 2 8 2. असं केलं मग आपल्याला इकडे क्लोरीन मिळते, किती कक्षा आहेत, 3च कक्षा आहेत, 2 8 7. मग आपण ॲरोगॉनवर पोहोचतो. ॲरोगॉन काय तिसऱ्याच आवर्तनात आहे, किती कक्षा असतील, 3च असतील, 2 8 8. तर कक्षा तर सेम आहेत. मग कक्षा सेम आहेत तर मग ॲटॉमिक रेडियस किंवा अणुची त्रिज्या ही वाढतही नाही दिसत, कमी होताना नाही दिसत, कॉन्स्टंट राहील. म्हणून आम्ही जर अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तर मॅक्सिमम लोक चुकीचा अंदाज लावतील की अणुची त्रिज्या कॉन्स्टंट राहील, कारण प्रत्येक अणूमध्ये काय 3च कक्षा दिसतात, 3च ऑर्बिट दिसतात. तर म्हणून बघा कॉन्स्टंट हा रिप्लाय पुष्कळ लोकांनी दिला. पण आता दुसरी गोष्ट, कोणीतरी स्टार्टिंगला अजयनी वगैरे दिलं होतं, हां त्रिज्या कमी होत जाते, ते आन्सर करेक्ट. काय होते, आता मॅग्नेशियमचा अणू काढू आपण. मॅग्नेशियममध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती विद्यार्थ्यांनो, 2 इलेक्ट्रॉन्स है ना. तर याची अणुची त्रिज्या काय दिसते आपल्याला, सेम दिसते, जेवढी याची आहे तेवढीच याची आहे. आता प्रॉब्लेम बघा काय, प्रॉब्लेम हा आहे की केंद्र म्हटलं तर पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन म्हटलं तर निगेटिव्ह चार्ज. हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज नेहमी एकमेकांना अट्रॅक्ट करतात. तर आता इथे काय होतं की शेवटच्या कक्षेमध्ये असलेला एक निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहे तो केंद्राकडे अट्रॅक्टेड आहे, आणि इथे काय शेवटच्या कक्षेमध्ये असलेले 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते केंद्राकडे अट्रॅक्टेड आहेत. तर इथे अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी दिसेल कारण एकच इलेक्ट्रॉन अट्रॅक्टेड आहे, आणि इथे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त दिसतील कारण 2 इलेक्ट्रॉन अट्रॅक्शनमध्ये आहेत. ठीक आहे ना. तर अट्रॅक्शनमुळे काय होतं की जसे जसे इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत ॲड होत जातात ते केंद्राकडे जास्त अट्रॅक्ट होतात कारण तेवढेच प्रोटॉनही राहतील. तर हा जो शेवटची कक्षा असते ही केंद्राच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते, आणि म्हणून आपल्याला दिसेल की ॲटॉमिक रेडियस काय होत राहते, कमी कमी होत जाते. म्हणजे इथे जर असं समजा 10 सेंटीमीटर असेल सपोज, तर इथे कदाचित 9 सेंटीमीटर मिळायला. ठीक आहे, कारण 2 इलेक्ट्रॉन 2 प्रोटॉननी अट्रॅक्ट केलेले आहेत आणि ते काय होतील, ते त्या अणूच्या इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे केंद्राकडे ओढतील, आणि ओढल्यामुळे काय होईल, त्रिज्या घटत जाईल. मग असंच आम्ही इकडे जात गेलो, क्लोरीनमध्ये 7 आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 7 इलेक्ट्रॉन्सला 7 प्रोटॉन्स ओढतील आणि त्याची त्रिज्या आणखी कमी होईल. तर या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनच्या अट्रॅक्शनमुळे होते काय की अणूची शेवटची कक्षा केंद्राच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते, आणि जवळ येण्याचा प्रयत्न करते तर ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणूची त्रिज्या ही कमी कमी होत जाते विद्यार्थी. आय होप यू अंडरस्टूड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड. आता बघा हाच प्रश्न मी उलटा विचारतो की जर आपण वरून खाली येतो, म्हणजे गणात एखाद्या गणात वरून खाली येतो तर अणूची त्रिज्या वाढते की कमी होते की तितकीच राहते, सांगा. जर आम्ही वरून खाली येतोय तर अणूची त्रिज्या वाढते, कमी होते की तितकीच राहते. तर यालाही बघूया आपण, याला पण बघूया कसं. पहिला हाच घ्या ना, पहिलाच गण घ्या. काय आहे, हायड्रोजन. हायड्रोजनचा अणू कसा काढतो आपण, H, 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग घेऊ लिथियम. लिथियमचा अणू कसा काढतो आपण विद्यार्थ्यांनो, लिथियममध्ये
पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत काय 1 इलेक्ट्रॉन. तर हायड्रोजनची त्रिज्या अणुत्रिज्या ही आहे, लिथियमची अणुत्रिज्या ही आहे. त्याच्यानंतर कोण आहे सोडियम, सोडियमची अणुत्रिज्या काय ही आहे. तर आपल्याला असं दिसते की जसं आम्ही असं खाली खाली येतो, गणामध्ये खाली खाली येतो, तर एक एक कक्षा वाढत चाललेली दिसते है ना. एक एक कक्षा वाढत चाललेली दिसते. कक्षा वाढल्या म्हणजे अणुची त्रिज्या मोठी झाली है ना. तर अणुची त्रिज्या कंटिन्युअस वरून खाली येत असताना आम्हाला वाढताना दिसते, वरून खाली येत असताना आम्हाला कंटिन्युअस वाढताना दिसते है ना. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते आणि वरून खाली येताना अणुत्रिज्या काय होते वाढत जाते, कारण कक्षा वाढतात. कक्षा वाढले म्हणजे काय, खूप मोठा स्पॅन वाढला आणि अणुत्रिज्या वाढत जाते. गॉट इट? येस. आता इथे बघा एक ही जी आवर्त सारणी आहे, या आवर्त सारणीला सोयीच्या नुसार काय केलं आहे की यांची विभागणी 4 खंडात केली. ही जी आवर्त सारणी आहे, या आवर्त सारणीची विभागणी 4 खंडात केलेली आहे. वन सेकंड स्टुडंट्स. ओके, 4 खंडात केलेली आहे म्हणजे अभ्यासासाठी. कारण तसा सेपरेट अभ्यास म्हणजे सेपरेट टॉपिकमध्ये आपण त्यांना डिस्कस करू शकतो. आणि जेव्हा अणूवर आपण मोठ्यारित्या किंवा आवर्त सारणीवर डिटेल अभ्यास करायचा असतो, म्हणजे 11वी 12वी किंवा येणाऱ्या पुढच्या वर्गांमध्ये, तर तेव्हा त्यांचा अभ्यास त्या खंडाच्या हिशोबाने आपण करू शकतो. तर त्याने काय केलं की हे जे पहिल्या 2 कक्षा आहेत 1 आणि 2, हे जे कक्षा आहेत ना 1 आणि 2, या कक्षांना त्यांनी नाव दिलं आहे एस खंड. एस खंड. एस खंड म्हणजे काय, एस ब्लॉक. एस खंड म्हणजे एस ब्लॉक. दुसरा आहे 13 ते 18. आता बघा हा 13वा खंड आहे. 13, 14, 15, 16, 17, 18 हा जो खंड आहे, या खंडाला त्याने एक विशिष्ट नाव दिलं आहे आणि ते आहे पी ब्लॉक. पी खंड. पी खंड. आता हा जो मधला आहे म्हणजे कसं म्हणू आपण 3 ते 12, 3 ते 12 हा जो खंड येतो, या खंडाला त्यांनी नाव दिलं आहे डी खंड, म्हणजे डी ब्लॉक. डी खंड. आणि जो उरलेला शेवटचा आहे म्हणजे जिथे आपल्याला लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज दिसते, या खंडाला त्यांनी नाव दिलं आहे, तो खंड आहे एफ ब्लॉक. एफ खंड. तर अशी पिरियॉडिक टेबलची आवर्त सारणीची काय असते आपल्याला विभागणी केलेली दिसते 4 खंडामध्ये. SPDF. SPDF. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आपला जो अभ्यास झाला आहे, आपण जो विज्ञान 10वी पर्यंत व्यवस्थित शिकलो, तर त्यामध्ये आपल्याला एस खंड आणि पी खंड हे 2 खंडांचा अभ्यास थोडा अधिक आपल्याला दिसतो. आणि इथेही सुद्धा आपण वरवरचे मूलद्रव्य जास्ती बघितले आहेत, वरवरचे. ठीक आहे, खूप डिटेल अभ्यास केला आहे. डी खंडाला आपण काही अंशी पाहिलेला आहे, पण यांचा अभ्यास बिलकुलच झालेला नाही. एफ खंड नावासाठीच फेमस आहे, लॅन्थनाइड ॲक्टिनाइड्स, पण त्याबद्दल आपण डिटेल घेतलेलं नाही आहे 10वी पर्यंत. पण जसं जसं पुढच्या वर्गात आपण जातो ना, यांची स्टडी खूप डीप होत जाते. पण आपल्याला जो की 10वीच्या सिलेबसपर्यंत डिटेल घ्यायचा आहे, तर हा असा खंडांची नावं लक्षात ठेवायची. हे जे खंड आहेत यांना काही आणखी दुसरे नावं दिले आहेत. तर हा जो एस आहे आणि पी आहे, एस खंड आणि पी खंड, यांना प्रसामान्य धातू असं म्हणतो. प्रसामान्य मूलद्रव्य. एस खंड आणि पी खंडामध्ये असलेले
प्रसामान्य मूलद्रव्ये आहेत असं म्हणतो. ठीक आहे. जे डी खंड आहे, हा डी खंड जो आहे याच्यामध्ये आपण काय म्हणतो, संक्रामित मूलद्रव्य. संक्रामित मूलद्रव्य, संक्रामित मूलद्रव्य म्हणजे काय, ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट यांना म्हणतो. डी खंडातील जेवढे मूलद्रव्य येते त्यांना. आणि जेव्हा आपण एफ खंडाच्या बाबतीत येतो तर एफ खंडातल्या मूलद्रव्यांना आंतर संक्रामित है ना, म्हणजे काय, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो. इंग्लिशमध्ये नॉर्मल एलिमेंट्स एस ब्लॉक ॲज वेल ॲज पी ब्लॉक. नॉर्मल एलिमेंट्स, नॉर्मल एलिमेंट्स. डी वाल्यांना आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि एफ खंडातल्या मूलद्रव्यांना आपण म्हणतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ठीक आहे, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. तर असं आपण मूलद्रव्यांचा अभ्यास करतो. ठीक आहे. हे जितकं सांगितलं पिरियॉडिक टेबलबद्दल, आवर्त सारणीबद्दल, आतापर्यंत याच्यावरच आधारित प्रश्न आले आहेत. ठीक आहे ना. फक्त एकच प्रश्न त्याने थोडासा विचित्र असा विचारला होता. तो प्रश्न कसा होता की तुम्हाला मी तो प्रश्न, एक मिनिट, रुपेश म्हणतो वेन ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस दॅन चार्ज, न्यूक्लियर चार्ज डिक्रीज. वाय? न्यूक्लियर चार्ज मीन्स व्हॉट? न्यूक्लियर चार्ज मीन्स न्यूक्लियसवर असलेला चार्ज म्हणतोय का रुपेश? मी न्यूक्लियर चार्ज नाही कळलं मला. तो थोडा न्यूक्लियर चार्ज एलॅबरेट करा. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते थोडं मला सांगा. न्यूक्लियसवर असलेला चार्ज, रुपेश मला तो प्रश्न नाही कळला ऍक्च्युली तुमचा. थोडा डिटेलमध्ये सांगा ना मला. एक क्वेश्चन असा होता जो MPSC ने विचारला होता आणि तो होता 2018च्या परीक्षेत. तो प्रश्न असा होता विद्यार्थ्यांनो की जे खालीलपैकी आहेत, खालीलपैकी मूलद्रव्य, म्हणजे त्याने असे 4 जोड्या दिल्या होत्या. मी त्या 4 जोड्या लिहितो, बी आणि SI. सेकंड जोडी होती Li and Mg. Li and Mg. थर्ड जोडी होती Be आणि H. आणि चौथा ऑप्शन होता वरील सर्व. वरील सर्व. ठीक आहे. आणि क्वेश्चन काय होता की हे जे मूलद्रव्यांच्या जोड्या दाखवल्या आहेत ते यांच्यापैकी कोणती जोडी, ओके, यांच्यापैकी कोणती जोडी डायगोनल रिलेशनशिपमध्ये आहे. म्हणजे यांच्यापैकी कोणत्या मूलद्रव्यांची जोडी डायगोनल दिसते आपल्याला. डायगोनल म्हणजे काय, कर्णाच्या भाषेत दिसते. म्हणजे जसं तुम्ही मॅथ्समध्ये शिकले असेल ना की हे जे असं एखादी चौरस काढला, स्क्वेअर काढला है ना, तर हा जो स्क्वेअरला आपण जे अपोजिट बिंदू जोडताना जे रेषा काढतो, अपोजिट वर्टेक्स जोडताना जी रेषा काढतो त्याला आपण डायगोनल म्हणतो है ना. तर अशा, म्हणजे बघा, असं उभं रिलेशनही नाही पाहिजे, आडवंही नाही पाहिजे, आपल्याला तिरप्या रिलेशनमध्ये पाहिजे. तर तो म्हणतोय की यांच्यापैकी कोणती जोडी तिरपा संबंध दाखवते, म्हणजे मांडणीमध्ये अशी तिरपी दिसते तुम्हाला. तर सांगता का उत्तर? याचं उत्तर सांगता काय असेल? तुमच्या समोर
पिरियॉडिक टेबल ठेवला आहे बघा आणि सांगा. सेकंड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन, येस. तर मॅक्सिमम लोकांचं करेक्ट दिसते. बघा पहिली जोडी बोरॉन आणि सिलिकॉन. बोरॉन सिलिकॉन हे बघा इथे, हे दोन्ही कोणते आहेत, हे दोन्ही मूलद्रव्य कोणते आहेत, तर आपण पाहिलं होतं ना झिगझॅग एलिमेंट आहे है ना. तर ही एक जोडी दिसली आपल्याला पहिली डायगोनल. दुसरी बघू लिथियम आणि मॅग्नेशियम, हे तर इथेच दिसते लिथियम आणि मॅग्नेशियम. त्यानंतर बघा बेरिलियम आणि हायड्रोजन, बेरिलियम आणि हायड्रोजन ही जोडी दिसते. तर आपल्याला या तीनही जोड्या दिसतात म्हणून आन्सर काय होतं वरीलचं. आता जनरली काय होते की आपण म्हणजे हा प्रश्नच आलेला सगळ्यात कठीण प्रश्न होता आजपर्यंत आलेला आवर्त सारणी. बाकी जास्ती प्रश्न आलेही नाही आहेत, पण हा प्रश्न का बरं आला नसेल विद्यार्थ्यांना, त्याचं कारण काय होतं की आपण या चॅप्टरचा अभ्यास करताना आपण ही पोझिशन काहीशी लक्षात ठेवत नाही. पिरियॉडिक टेबल आपण असा पाठ वगैरे करत नाही, ठीक आहे ना. तर म्हणून हा प्रश्न कदाचित पुष्कळांना आलेला नसेल. तर हाच एक टफ प्रश्न होता, अदरवाईज बाकीचे प्रश्न सिम्पल होते जे तुम्ही पाहाल तर तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो हा चॅप्टर इथे ओव्हर होतो आहे. उद्या आपण दुसरा टॉपिक घेऊया आणि रिलेटेड टू केमिस्ट्रीज काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही उद्या तयार ठेवा. ओके. तर मी थांबतो इथे. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड कोऑपरेशन. पुन्हा आपण असंच भेटत राहू आणि प्रज्ञा प्रबोधिनीतर्फे सर्वांचा धन्यवाद. आणि उद्या नवीन टॉपिक सुरू होईल तर कृपया ॲब्सेंट राहू नका. ओके. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. बाय बाय. सी यू. बाय.